ती ॲक्च्युली गावात एक मान्यता आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे ते पण 50-60 वर्ष आधी आमच्या एक आजी होत्या गावात. त्या गोष्ट सांगायच्या आम्हाला की पहिलं गावाचं रक्षण करायला ब्रह्मदेव बरम्या म्हणून एक पुरुष असतो किंवा एक घोड्यावरती फिरणारा वगैरे राखणदार म्हणतो त्याला गावाचा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. त्याचा कोयामध्ये तुम्ही कोणते तरी बरम्या असं कोणतंही ते बरम्या म्हणून ती ॲक्च्युली गावात एक मान्यता आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे ते पण 50-60 वर्ष आधी आमच्या एक आजी होत्या गावात. त्या गोष्ट सांगायच्या आम्हाला की पहिलं गावाचं रक्षण करायला ब्रह्मदेव बरम्या म्हणून एक पुरुष असतो किंवा एक घोड्यावरती फिरणारा वगैरे राखणदार म्हणतो त्याला गावाचा. तसा एक फिरतो म्हणून. तर एक आजी म्हणायची की मी छोटी असताना म्हणजे त्या छोट्या असताना त्या रडत होत्या तेव्हा पण ती कुडाची घरं आणि पहिला तर दरवाजे पण नसायचे, पडदे वगैरे असंच काहीतरी साडीचे वगैरे लावलेले ट्रान्सपरंट असायचे. तर त्या रात्रीच्या काहीतरी रडत होत्या आणि त्यांची आई गप्प करत होती की का रडते वगैरे. छोटी असेल, बाळ असेल मे बी ती, तर रडत होती. तर त्यावेळेला एक दारासमोर त्यांना पडद्याच्या आड दिसलं की कोणतरी उभं आहे घोड्यावर वगैरे. असा एखादं कोणतरी बसलंय घोड्यावर आणि उभं आहे आणि विचारते काय ग, काय झालं, मुलगी का रडते. तर मे बी त्यांच्या आजीच्या त्यांना कदाचित काय माहिती असेल स्टोरी वगैरे त्याबद्दल. तेव्हा त्या म्हणाल्या की नाही काही नाही म्हणाले. पण नंतर मग त्याला काय पाहिजे का, ते विश वगैरे मागितली तर पूर्ण करतात असं पहिल्याची लोक म्हणायचे. तर पण आपल्या आता काय आयडिया नाही त्याच्याबद्दल, पण तेव्हा म्हणायचे की काही विश वगैरे मागितलं तर त्यावेळेला ते पूर्ण करायचे. पण मग त्या एवढ्या घाबरल्या होत्या की त्या म्हणाल्या नाही काही नाही, तू जा असं म्हणाल्यानंतर मग ते निघून गेले आणि निघून जाताना रस्त्यात कोणतरी दारू पिऊन माणूस त्यांना आड झाला, त्यांना क्रॉस झाला. तर त्यांना त्याने उचलून पटकून आपटून मारलं म्हणजे डेथ नाही, जस्ट एक मारलं की आपटलं 1-2 वेळा. तर दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती ज्यांना मारलं ती सांगत होती अरे मी रात्री तर मला उशीर झाला, मी येत होता, माहिती नाही कोणीतरी मला मारलं रात्री. मग तेव्हा त्या आजी म्हणाल्या अरे तुला कोणी मारलं. तर बोलते माहिती नाही, कोणतरी घोड्यावर वेडा फिरत होता. तर बोलते अरे पण रात्री तसं फिरते का. तर बोलते माहिती नाही, बोलतं पण कोणतरी होतं. तर त्यांनी मला आपटून मारलं, 2 वेळा आपटलं उचलून. तेव्हा त्या म्हणाल्या की अरे रात्री माझ्या घरी पण मला पण तसंच जाणवलं की छोटी रडत होती आमची आणि त्यावेळेला ते बोलत होते की काय झालं, मुलगी का रडते, तुला काय पाहिजे का म्हणून. तर त्यावेळेलाच तू कदाचित त्यांना क्रॉस झाला असेल आणि त्यांनीच तुला मारलं वगैरे असेल, धडा शिकवला असेल दारू पिऊन.